सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा आषाढीचा दिवस आहे आणि या दिवशी शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय उत्तम कार्यक्रम लेखकांनी या ठिकाणी आयोजित केला. अनेकांची इच्छा असते आषाढीला जावं, पण ती पूर्त होतेच असं नाही. आणि त्यामुळे इथं बसूनसुद्धा इथं जायचं स्मरण करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी दिली, त्याबद्दल त्यांना फक्त मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आणखी एक उपक्रम त्यांनी केला आहे की गेले काही वर्ष 12-13 वर्ष एक सर्व महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषिकांच्या चालू आहे आणि ती चळवळ म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. संसदेमध्ये काम करणाऱ्या आता सोफी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या संसद सदस्यांनी मागणी केली, पण तो प्रश्न काही अद्याप मुक्त राहिलेला नाही. दिल्लीमध्ये काही लोक वेगळी भूमिका म्हणतात आणि प्रामुख्यानं समज गैरसमज असा आहे की मराठी भाषा ही संस्कृतपासून खऱ्या अर्थानं पुढं जन्मांतात होतलेली आहे, जे वस्तुस्थिती अजिबात नाही आहे. संस्कृतच्या पूर्वीसुद्धा मराठी भाषा तिला लोकमान्यता मिळालेली भाषा होती. जुन्या काळाचे अनेक शिलालेख आपण काढले तर संस्कृतच्या पूर्व काळामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये लिखाण केलेलं होतं. ही गोष्ट आपल्याला सहजपणानं बघायला मिळते आणि त्यामुळं संस्कृत आणि मराठी याच्यामध्ये कारण नसताना प्रश्न निर्माण न करता मराठी ही मराठी आहे, तिचा पूर्व इतिहास आहे, तिला मान्यता आहे. त्या भाषेच्या माध्यमातून प्रचंड विविध क्षेत्राच्या संदर्भाचं लिखाण आणि ज्ञान जन्मांताच्या समोर केलेलं आहे आणि त्यामुळे अभिजात दर्जा मागण्याच्या संबंधीचा अधिकार हा मराठी भाषेचा आहे, मराठी जनांचा आहे. मला आनंद आहे की शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं यासंबंधी अतिशय चांगलं पुस्तक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे. याच्यामध्ये जवळपास 600 कवींनी मराठी भाषा आणि अभिजात स्वरूपाचं मान्य करण्याच्या बद्दलचा आग्रह याच्यावर 600 कविता आलेल्या आहेत आणि त्याच्या 200 कविता आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही जशी पुस्तकातली यादी वाचली, कवींची गावं वाचली, तर महाराष्ट्राचं एकसुद्धा गाव त्या ठिकाणी राहिलं असं दिसत नाही. कदाचित एक दिसत आहे, पण तो अपवाद आहे आणि ते गाव म्हणजे बारामती. तर बारामती इथं का राहिली असं कोणी विचारू शकतं. अनेक कवी अनेक ठिकाणचे आहेत. बारामतीकरांना असं वाटलं असेल की अनेकांच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही, कारण आपल्याकडे 2 मोठे कवी होऊन गेले. एक श्रीधर स्वामी की ज्यांनी शिवला म्हणून पण लिहिलं आणि दुसरे मोरोपंत ज्यांनी आर्या लिहिली आणि त्यामुळे मोरोपंतांचं लिखाण बारामतीच्या माध्यमातून जन्मांतात गेल्याच्या नंतर आपण आणखी काहीतरी वेगळं याची आवश्यकता नाही. कदाचित हा दृष्टिकोन तिथे आमच्या स्थानिक वृत्तांच्यामध्ये असेल. हे सहजपणानं गमतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो. मी या ठिकाणी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही, कारण कार्यक्रम सुरेख रंगलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या मध्येच हे जे उद्योग आम्हाला लोकांचे चालू असतात
हे अनेकदा रसिकांना अस्वस्थ करणारे असतात. काही सूचना या ठिकाणी केल्या, काही वागण्या या ठिकाणी सुचवल्या. पण एक गोष्ट मला नेहमी समाधान मिळतं की कुठल्या कार्यक्रमात गेल्याच्या नंतर फेटा बांधल्याच्या नंतर तुम्ही वागण्या किती करा त्या कानात शिरतात. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आधीच फेटा बांधून फारसं काही सैन्याच्या संबंधीचं प्रावधान करून ठेवलेलं नाही. पण ठीक आहे, काही प्रश्न आहेत, मराठी भाषेचे आहेत, मराठी जनांचे आहेत. त्या बाबतीत आपण सगळेजण एका विचाराचे आहोत. त्या दृष्टीकडून जे काही करावं लागेल ते आपण या ठिकाणी करतो. या माऊली, तुकोबा या सगळ्यांनी प्रचंड धन आपल्यामध्ये साहित्याच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून लिहून ठेवलेले, की आपल्या फेऱ्या त्याचा आनंद उपभोग होत असतो. आणि तेच काम आता या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून याच्यात अधिक मला वेळ घ्यायची इच्छा नाही. आज जसं माऊलींनी लिखाण केलं, जसं तुकोबांनी लिखाण केलं, तसं या सगळ्या लिखाणाला, काव्याला एक जनमानसामध्ये प्रचंड प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनं फार मोठं योगदान दोन व्यक्तींनी केलेलं आहे. आणि त्याचं स्मरण हे या ठिकाणी करावंच लागेल. आणि एक म्हणजे गदी वाजगुळकर आणि दुसरे सुधीर फडके. बाबूजी आणि अण्णा या सगळ्यांनी हे जे काही लिखाण केलेलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मांडलं. आपल्याला त्याचा आनंद उपभोगण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. आणि त्यामुळे त्यांचे आज या ठिकाणी स्मरण करूया. हा जो कार्यक्रम इथे चालू आहे तो आनंदाने आपण त्याचा आनंद या ठिकाणी घेऊया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा या ठिकाणी मी घेतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.